नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कंबाईन ग्रुप बी 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तब्बल 552 पदांसाठी जाहिरात आलेली विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये नक्कीच पदवाढ होऊ शकते, पदांची वाढ होऊ शकते। आता याच्यामध्ये लक्षात घ्या की नेमकी या परीक्षेसाठीची कोणत्या पदासाठी शारीरिक पात्रता असते, शारीरिक पात्रता असते का, या संबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या कंबाईन ग्रुप बी साठी जी काही शारीरिक पात्रता असते ही कोणत्या पदासाठी असते आणि नेमकी शारीरिक पात्रता काय असते, आता लक्षात घ्या। आता शारीरिक पात्रता फक्त एका पदासाठी आहे, पोलीस उपनिरीक्षक PSI, बरोबर, या पदासाठी फक्त शारीरिक पात्रता आहे। मग आता पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जी काही शारीरिक पात्रता आहे त्यामध्ये बघा, पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर अनवाणी कमीत कमीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर छाती न फुगविता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे। त्यानंतर महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर अनवाणी कमीत कमीत असणं आवश्यक आहे। ओके, पुढे संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील। विविध शारीरिक पात्रता विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल। म्हणजे थोडक्यात जी शारीरिक पात्रता दिलेली आहे त्या पात्रतेमध्ये तुमची म्हणजे तुम्ही बसणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ही अर्ध पात्रता गणण्याचा जो काही दिनांक आहे तो बघा, मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितली। PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी शारीरिक पात्रता असते आणि त्या संबंधीचीच माहिती आपण बघितली, अतिशय महत्त्वाची माहिती बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।